हॅलो मावळ, बातम्यांचा आवाज, मावळचा विश्वास। चैत्र यात्रेनिमित्त कार्ला येथील एकविरा देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक येत आहेत। मात्र कार्ला गडावर जाणाऱ्या मार्गावर लावण्यात आलेल्या अनधिकृत फ्लेक्समुळे अपघाताचा धोका वाढला आहे। रस्त्याच्या कडेला आणि वळणावर लावलेले मोठे फ्लेक्स वाहन चालकाच्या दृष्टीआड येत असून वाहन चालवताना अडथळे निर्माण होत आहे। या गंभीर समस्येकडे वारंवार लक्ष वेधूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप मळवली आणि कार्ला ग्रामस्थांनी केला आहे। त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारत निषेध नोंदवला आहे। ग्रामस्थांची मागणी आहे की या मार्गावरील सर्व अनधिकृत फ्लेक्स तत्काळ हटवावेत आणि भाविकांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आलाय। आई एकविराची आज मुख्य यात्रा आहे आणि या यात्रेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून कोकण भागातून लाखो भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात। परंतु आपण बघताय की कार्ला फाटा ते आईच्या डोंगरापर्यंत हे जे शासनाच्या जागेवरती जे अनधिकृत फ्लॅक्स लागलेले आहेत, तर त्याच्यामुळं जे भाविकांची जी वाहनं येतात त्या वाहनांबरोबर भाविकांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात आम्ही 4-5 दिवसापूर्वी संबंधित विभागाला त्या संदर्भात निवेदन दिलं होतं की हे फ्लॅक्स तातडीने काढून घ्यावेत। परंतु आपण बघता की रोडच्या बाजूला मोठे मोठे टावरच्या स्वरूपात फ्लॅक्स लागलेले आहेत। त्याच्यामुळं जे भाविक दर्शनासाठी येतात त्यांना अपघात होण्याची दाट शक्यता आहे। या संदर्भात संबंधित जे अधिकारी आहेत, संबंधित जे जबाबदारी हे करणारे अधिकारी आहेत, त्यांनी या संदर्भात अद्याप कुठली कारवाई केलेली नाही। खरं तर काल संध्याकाळपर्यंत हे सर्व फ्लॅक्स काढणं अपेक्षित होतं, परंतु आता दुपारपर्यंत तरी कुठली कारवाई झालेली दिसत नाही आहे। तरी पुन्हा एकदा सर्व अधिकारी संबंधित विभाग यांना आम्ही विनंती करतो की आपण ताबडतोब हे फ्लॅक्स काढून घ्यावे। इथून दुपारी 3 नंतर लाखोच्या संख्येने भाविक आईच्या दर्शनासाठी येत असतात। त्यांच्या सुरक्षे दृष्टीने हे फ्लॅक्स काढणं गरजेचं आहे आणि जर काढले नाही तर आम्ही सकाळपासून अमरून उपोषणास सुरुवात केलेलीच आहे। जर काढलेलं नाही तर मात्र पुढील काळामध्ये आम्ही कुणाचं ऐकणार नाही। जोपर्यंत आमचा जीव जात नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण चालू ठेवणार आहे। आमच्या कार्ला गावातील जनसेवा समितीच्या मार्फत या कार्ला फाट्यावरती एकविरा यात्रेनिमित्त जे स्वागतपर फलक लावले गेलेले आहेत, ती कुठलीही शासनाची परवानगी न घेता लावले गेले आणि अशा पद्धतीने धोकादायक पद्धतीने लावले गेलेत की यामुळे येणाऱ्या लाखो वाहनांमध्ये संभ्रम निर्माण होऊन दरवर्षी सातत्याने अपघात होतात। तरी सदर फ्लेक्स हे तत्काळ काढून टाकण्यात यावेत यासाठी जनसेवक समितीच्या माध्यमातून भाऊसाहेब लोळे यांनी निवेदन दिलं होतं। परंतु स्थानिक ग्रामपंचायत प्रशासन असेल, वेरगाव दैवली ग्रामपंचायत प्रशासन असेल किंवा रस्ते विकास महामंडळ असेल किंवा जे अन्य काही प्रशासकीय विभाग आहेत, त्यांनी आतापर्यंत सदर फ्लेक्स काढण्याची कोणतीही कार्यवाही केलेली नाही। त्यामुळे सदर फ्लेक्स हे जोपर्यंत काढले जात नाहीत तोपर्यंत कायमस्वरूपी हे उपोषण सुरू ठेवण्याचाच निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केलेला आहे। आणि सदर लावलेले फ्लेक्स हे आकाशचिन्ह विभागाकडून परवानगी घेतलेत का, त्यांच्यावर कर आकारणी केली आहे का, केली नसेल तर संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर किंवा प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे आणि त्यानंतरच सदर उपोषण मागे घेण्यात येईल। निवेदन देऊनही न ऐकण्यामागचं कारण या ठिकाणी लागलेले सर्वात जास्त फ्लेक्स हे राजकीय पुढारी किंवा प्रतिनिधी यांच्याशी संबंधित आहेत। मग त्यामध्ये आमदार असतील, खासदार असतील किंवा देवस्थानचे विविध पदाधिकारी असतील किंवा कोकण भागातले काही पक्षांचे राजकीय पदाधिकारी असतील, तर त्यांचेच फ्लेक्स मोठ्या प्रमाणावर लागलेले आहेत। त्यामुळे कदाचित प्रशासनाने त्यांच्या फ्लेक्सला हात लावण्याचं धाडस केलं नसावं आणि त्यामुळे त्यांनी ते काढलं नसावं असं आमचं ग्रामस्थांचं ठाम मत आहे। आणि प्रशासनाने या राजकीय दबावाला बळी न पडता भाविकांच्या जीवाची काळजी करून हे फ्लेक्स तत्काळ काढून घेण्यात यावेत अशी आमची जनसेवा विकास समिती आणि कार्ला ग्रामस्थांच्या वतीने आमची मागणी आहे। आताच हॅलो मावळ YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या Facebook पेजला फॉलो करायला विसरू नका।